नुकतेच आमच्याकडून दोन प्रश्न आहेत. एक आपल्या डिंगोरे गावाजवळ एका रस्त्याचा इश्यू खूप आहे. ते हजारो लोक परवा एकत्र आले होते. प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय म्हणून लोक रस्त्यावर उतरले. आजही तो आक्रोश चालू आहे. कशाचा विषय? डिंगोऱ्याची तिथे ठाकरवाडी आहे पश्चिमेला, तर तिथे लोकांना जायला रस्त्याची अडचण आहे. म्हणजे रस्ता आहे पण मधल्या काही 400 मीटरच्या दोन्ही बाजूंचं अतिक्रमण आहे. हे माळ्यात आले आहेत लोक. प्रशासन म्हणजे शरद सोडणे बसून आहेत. माझे लोक काय तुम्ही काय त्याला सल्ला देत. आता करंजीला मी काल एक मेसेज केला, करण वाचकेला, हे ऐका, तुम्हाला अनेक मेसेज केला मी. लोक काय करतात, व्हॉट्सअप फोटो काढताना मला नुसतं व्हॉट्सअप पाठवतो. साहेब आम्ही एकही महिना व्हॉट्सअप पाहत नाही. माझं म्हणणं असे, खरोखरच तालुका चालवायचा आहे तो एका हाताने चालणार नाही. ही त्रिसूत्री आहे, तुम्ही, मी आणि तिथे सर्वसामान्य जनता. जनतेने दादा आम्ही किती वाजता उद्या सगळे साधले आहे, निवेदन आले, निवेदन मी रिमार्क मारेल ना तहसीलदारला की FPWDला, लगेच माणसं येतील, स्पॉट पंचनामे करतील. कामाची पद्धत पण ठरली पाहिजे ना. काय झालं पाहिजे का, लोकांना आता तुम्ही हे जागृत करा की आपण सुद्धा इनामी आयतबारने आपली अडचण सांगायला लोकप्रतिनिधी एकदा जाऊन एकदाच भेटलं पाहिजे, सारखं नाही, एकदा भेटलं पाहिजे. मला एक विषय वाटतं की काय पद्धती. आता तुम्हाला सांगतो, आता बघा लग्नाच्या पत्रिकेची गमत सांगतो. लग्न पत्रिका फोटो काढतात, त्या गेले 2 दिवसांनी भेटले, काय तुम्ही आलं नाही हो आमदार साहेब, आम्ही तुम्हाला किती काम केलं, तुम्हाला आमदार केलं, बाबा झालं काय, अहो मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली, तुम्ही पाहिली पण नाही, साधी ही आमची इज्जत पाठवली काय, खोडलं ते एवढं, आता पाहिलेच नाही. त्यामुळे राजा पत्रिका आता ऑफिसला आमच्या माणसं बसली तिथं 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंद घ्यायला. मला हे काय प्रकार चालू झाली बघा. थोडस आपण बदलायची पण गरज आहे सर्वांनी. एकदा तक्रारीचा अर्ज माझ्या दरवाजा आला का त्याला न्याय मिळणार म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे. तुम्ही पत्रकार बाबा तुम्ही जाऊन एकदा वेळ काढून तुम्ही गेले का कधी, दादा नाही भेटू दे, अर्ज दिला का तिथे जाऊन लेखी. मी माझं काम आहे तुम्हाला सांगतो, मी कुठून आलो बाहेरून, पहिल्या टेबलवर सगळे अर्ज ते वाच फटाफट, काय हा काय हा काय हा काय हा काय, हा महसूल आहे, हा पाणी डिपार्टमेंट आहे, हा MSCB आहे. आम्ही लगेच त्याच्यावर निर्णय करतो. लगेच मला उत्तर येतं सगळं, दादा काम झालं, दादा काम झालं. लोकांनी थोडं एवढं तुम्ही बिछाण्यावर जाऊन द्यायचा प्रयत्न केला ना, मग मुश्किल आहे. मग माझ्यासारख्या माणसाला काम नाही करता येणार. म्हणजे आपण सर्वांना जागृत करा. ती जी मंडळ डिंगोरची त्यांना सांगा पाण्याचा तिथून उठा, अर्ज करा. त्यांनी रस्ता 4 ठिकाणी JCB खोदलाय, वाहतूकच बंद करतात. होय, पण ते घेऊन कोणतरी आलं पाहिजे मोटरसायकलवर बसून, तिथं बसतात 3 तास चहा पेत वडापाव खाता आलं पाहिजे. एखादी अर्ज घेऊन लेखी मेहरबानी करून आपण सगळ्यांना कागद आणा. काय करतात फोनवर, हो आम्हाला डीपी गेली, हो अर्ज कर, डीपीचं नाव लिही आणि मनसरला नेऊन दे, त्याचा रिसिव्ह कॉपी करून मला फोटो पाठव. फक्त एवढं कष्ट कराय करतो दादा. जातात अर्ज करतात, रिसिव्ह कॉपी करतात, मला पाठव. मग मी ती रिसिव्ह केलेली कॉपी बांगर साहेबांना पाठवतो. दुसऱ्या दिवशी डीपी जाते, दादा 1 नंबर डीपी आली. कधी तो इथून जर मनसरला गेला, आपली स्वतःच्या डीपीची नाव दिली तर यंत्रणा खुली आहे. प्रशासन म्हणजे इथे शरद सोडणे बसून आहे. जो प्रशासन काम करणार नाही त्याला मात्र निर्णय करायची जबाबदारी माझी आहे. माझ्या शेतकरी वर्गाला, माझ्या तमाम मायबापिंना आपल्यामधून एकच विनंती आहे, सर्वांनी एकदा जागा सोडायची आणि एकदा मी भेटो किंवा न भेटो अर्ज मात्र नेऊन तक्रार करणं तुमचं काम, तक्रार निवारण करणं ही माझी जबाबदारी, हे माझं कर्तव्य. दुसरा एक मुद्दा, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या अगोदर माती वाहतुकीला परवानगी नाही. आपल्या आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात असं काहीतरी घडतंय आणि त्याचे काही ऑडिओ व्हायरल होत आहेत. मी समर्थन करेल या गोष्टीचं, समर्थन आहे माझं. मी धाडसाने बोलतो. ज्या लोकांना परवानग्या आहेत त्यांनी रात्री सुद्धा प्रवास केला पाहिजे, कारण दिवसाचा प्रवास करणं त्यांना कठीण आहे. काही अडचण नाही. कायद्याच्या चौकटीचे बंधनं मी लादून घेणार नाही. जिथं योग्य तिथं कायदा आणि जिथं वाटतं की लोकांचं हित आहे तिथं कायद्याच्या समोर ठेवून त्या ठिकाणी कामतात. काय अडचण आहे, रॉयल्टी दिलेली आहेत, सगळ्या दिलेले आहेत, पैसे भरलेले आहेत, दिवसा होत नाही, काम आटपत नाही, रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये असते, अपघाताची भीती असते, मोठमोठ्या गाड्या पास आउट होतात. आणि रात्रीचं तुम्हाला आपल्याला काय अडचण आहे, आम्ही काय कोणत्या विरोधात नाही. अहो काम धंदे करा, मोठे व्हा, पैसेवाले व्हा. माझा तालुका भिकारी राहता कामा नये, मला मंजूर नाही. ही माझी भावना. मी हा डेअरिंग मा थोडा आमदार आहे, मला माफ करा. मी जे बोलतो करतो.